दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आणि त्यामुळे सरकारचं अर्धवट राहिलेलं 50% काम 12 महिन्यात पूर्ण करण्याचं आव्हान MMRDA समोर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि नांदेड येथे शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली उबाठा गटाच्या युवा सेनेची कार्यकर्ता बैठक बोलावण्यात आली होती। आदित्य ठाकरेंनी युवासेना पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं। पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले। केंद्रातील तसंच राज्यातील सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून रखडवल्यात। त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी करत एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आणि यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असून साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही असं सुजय विखे म्हटलेत। प्रसादालयासाठी आकारलेल्या पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी व्हावा असा पुनरुच्चार सुजय विखेंनी केलाय। पिंपरी चिंचवडमधील शिवसेना आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। शिर्डीमध्ये शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील असं म्हणत सुजय विखेंनी साई भक्तांची माफी मागावी अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीकडून करण्यात आली। साई भक्तांसाठी प्रसाद भोजन निशुल्क सुरूच राहील, मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं तर बाळासाहेब थोरातांवर दोघांनीही निशाणा साधला। राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। सामनामधून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आल्यानंतर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपचा शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत प्रेमभंग झाला तर नवीन प्रेमी असावा म्हणून उबाठासोबत भाजपचं प्रेम प्रकरण सुरू आहे असा मिश्किल टोला बच्चू कडू यांनी लगावला। पालघरमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलंय। पालघरच्या माजी नगराध्यक्षा प्रियंका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामाळे, प्रवीण पाटील, विराज गडक आणि रवींद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। आता एक मोठी बातमी। एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय। महाजनांना जळीस्थळी पाषाणी घरोदारी केवळ नाथाभाऊ दिसतात, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बोलणं मी टाळले। नाथाभाऊवर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात असं एकनाथ खडसे म्हटलेत। गिरीश महाजन पागल झालेला आहे। त्याला वारंवार जळीस्थळी पाषाणी घरी दारी नाथाभाऊच दिसतो। त्यामुळे शक्यतो आता मी गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं जातं। काही वक्तव्य करावे जे प्रसिद्धीसाठी केले जातात। नाथाभाऊंवर बोललं तर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जाते। गिरीश महाजनांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना नाही आहे, पण मला माझा एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख अजून मी पचवू शकलेलो नाही आहे। अजित पवारांचा वाढदिवस असला की त्यांच्या घरची बारामती असल्यासारखे सगळीकडे फ्लेक्स लावतात। आता असं चालणार नाही असा दम देत वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यास अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मनाई केली आहे। जळगावच्या चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ झालाय। चोपडा विधानसभा संघात 10,000 सदस्य नोंदणी केली जाणार आहे। देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पंतप्रधान मोदी प्रयत्न करतायत। 2030 पर्यंत भारताची आर्थिक व्यवस्था ही महासत्ता बनवण्याच्या जवळ असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। शरद पवार चिपळूणमधील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परत जात होते, मात्र त्यांचं हेलिकॉप्टर 2 वेळा टेक ऑफ घेऊन परत खाली उतरलं। ओव्हरलोड झाल्यामुळे हेलिकॉप्टर उडालं नसल्याची शक्यता आहे, कारण एका माणसाला उतरवल्यानंतर हेलिकॉप्टर सुखरूप उडालं। मुंडे समर्थकांनी आक्रमक होत परळीतील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला। जरांगे पाटील धस आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली। दरम्यान बीडमधील आंदोलकांशी गुणरत्न सदावर्ते यांनी फोनवरून संवाद साधला। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यावर करण्यात आला। यावरून बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात जरांगे पाटलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीतील हिंसाचारात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। आपल्या मुलाला न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांनी केली।
सुरेश धस यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी असं आवाहन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी केलंय, तर धस स्वतःच्या पक्षाचे असल्यानं घाबरतात असाही टोला नागवडे यांनी लगावला. मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत मोर्चा काढणार असा इशारा पुण्यातील जनआक्रोश मोर्चातून खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला, तर ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांना सहआरोपी करा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी सोनवणेंनी मंत्री धनंजय मुंडेंवरही हल्लाबोल केला. पुण्यातील जनआक्रोश मोर्चामधून अजित पवारांवरही टीका करण्यात आली. यावरून अमोल मिटकरी आक्रमक झाले. याची पक्षपातळीवर गंभीर दखल घेतली जाईल. अपशब्द वापरणाऱ्याला त्याचा परतावा व्याजासकट मिळेल असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी यंत्रणा कार्यरत असून दोषीला कठोर शिक्षा मिळेल, मात्र राजीनामा मागणं आणि आरोप करणं योग्य नाही. थेट कुणी आरोप करतं म्हणून शिक्षा केली पाहिजे हे बरोबर नाही असं म्हणत मंत्री नरहरी झिरवळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. क्षेत्र कोणतंही असू दे, अगदी सामाजिक पातळीवर जाणं योग्य नाही. त्यांचे जे आरोप आहेत त्याबाबत तपासणी करून कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. बीड प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले 11 डिसेंबर रोजी भिवंडीतील सोन्या पाटील यांच्या कार्यालयामध्ये आला होता. सोन्या पाटीलची भेट न झाल्यानं तळपाडा येथील हॉटेलमध्ये काम पाहिलं, मात्र काम न मिळाल्यानं घुले तिथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता एक मोठी बातमी. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा भिवंडीमध्ये येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. घुलेसह 3 जण आसरा मिळवण्यासाठी 11 डिसेंबरला भिवंडीत आले होते. इथे मूळ बीडचे असलेले विक्रम डोईफोडे हे अनेक वर्षांपासून भिवंडीमध्ये स्थायिक आहेत, तर ते वळपाडा इथे हॉटेल चालवतात आणि त्यांच्या हॉटेलवर आसरा मिळवण्याचा या तिघांचा प्रयत्न होता. पण हत्या प्रकरणात वॉन्टेड असल्याचं कळल्यानंतर त्याला आसरा देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर घुलेनं त्याच्या सहकाऱ्यांसह तिथून पळ काढला. मसाजोग प्रकरणातील मुख्य आरोपी हा मुंबईमध्ये आलेला आहे आणि भिवंडीमध्ये, विशेषतः भिवंडीमध्ये माझ्या हॉटेलमध्ये आला होता. हॉटेलमध्ये आल्यानंतर रवी बारगाजी त्याच्या गावचा मुलगा आहे, त्याचा मला फोन आला की भाऊ आपल्याकडे सुदर्शन घुले आलेला आहे. तर त्याला मी म्हटलं इमिडिएटली त्याला तिथून हाकाल किंवा त्याला पाठवून दे म्हटलं, अन्यथा मी पोलीस स्टेशनला तक्रार करेल आणि जर त्याला कुठल्याही प्रकारचा थारा देऊ नको. तरी ते लोक वॉशरूमला येतो म्हणून गेले, परत आलेच नाहीत माझ्याकडे. सुदर्शन घुले एक होता आणि त्याच्यासोबत 2 जण आहेत अशी माहिती मिळाली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातली बातमी आहे. सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. बीड हत्येप्रकरणी भेटीसाठी राज्यपालांनी वेळ दिला होता. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार आहेत. CP राधाकृष्णन यांची ते भेट घेणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाचं काम 9 ते 8 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. खासदार निलेश लंके यांनी 1 महिन्यात काम सुरू होईल आणि ते पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही अशी ग्वाही दिली आहे. गिरणी कामगारांना मुंबईतच मोफत घरं द्या अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे. मुंबई सोडून ठाणे, रायगड या परत जिल्ह्यात गिरणी कामगारांना घरं न परवडणारी आहेत आणि त्यामुळे ती घरं नकोच असं कामगार संघटनांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमधील नवनियुक्त परिचारिकांना गेल्या 7 महिन्यांपासून वेतन मिळालं नाही. पगार मिळवण्यासाठी रुग्णालयातील प्रशासकीय विभाग आणि महापालिका मुख्यालयात चक्रा मारूनही त्यांना पगार कधी मिळणार याबाबत प्रशासनाकडून कोणतंही स्पष्ट उत्तर मिळत नाही आणि त्यामुळे परिचारिका हतबल झाल्या. नववर्षात राज्यात थंडीचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आता राज्यात थंडीचा जोर वाढलाय. येत्या 3 दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जळगावात कडाक्याची थंडी पडली आहे, तर 11 आणि 12 जानेवारी दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचं प्रमाण वाढल्यामुळे थंडी कायम राहील असा अंदाज आहे. एकीकडे राज्यात गारठा वाढू लागला असताना आता पुढील 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं वर्तवल्यानं आता पुन्हा नागरिकांना गारठ्यासह हलक्या पावसाच्या सरी गाठणार आहेत. कोकणातील आंब्यानं मुंबईमध्ये लवकर एंट्री घेतली आहे. कोकणातून रवाना केलेली केशर आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल झाली. पेटीची रीतसर पूजा करून यंदाच्या हंगामाचा मुहूर्त करण्यात आला.
राज्यातील मत्स्य उत्पादनात गेल्या 2022-23च्या तुलनेमध्ये 2023-24 वर्षभरात 81,838 मेट्रिक टनाची घट दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्याचा इफवाद वगळता खरं तर या रत्नागिरी जिल्ह्याचा अपवाद वगळता रायगडसह इतर जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी वर्षभरात पुणेकरांची सुमारे 352 कोटी रुपयांची फसवणूक केली असून त्याचा 29,000 पुणेकरांना फटका बसलाय. पुणेकरांची एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असली तरी त्यातील अत्यंत कमी प्रमाणात गुन्हे उघडकीस आले. दापोली शहरातील एसटी स्टँड ते बुरुंडी नाका या मुख्य रस्त्याचं काम मंजूर होतं. मात्र हे काम बांधकाम विभागाचं करायचं की नगरपंचायतीनं करायचं या वादात रस्त्याचं काम रखडलं होतं. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर या कामाला आता सुरुवात झाली आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये अडकल्यानं त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. रेस्क्यू टीमनं ट्रक चालकाला बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं. उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकात सरकते जिने लिफ्ट बसवण्यात येणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे वर्षभरात 119 लिफ्ट आणि 138 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील प्रति अयोध्या असलेल्या रामटेकचा विकास नियमांमुळे रखडलेला आहे. रामटेकच्या विकास आराखड्यासाठी वन विभाग आणि पुरातत्व विभागाकडून अद्यापही परवानगी मिळाली नाहीये आणि त्यामुळे विकास कामं रखडल्याचं समोर आलंय. आणि आता एक मोठी बातमी. तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेमध्ये अचानक बदल करण्यात आलेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू आहे त्यामुळे तुळजाभवानीचं दर्शन गाभाऱ्यातून बंद करण्यात आलंय. बांधकाम सुरू असल्यानं देवीच्या दर्शन व्यवस्थेत भाविकांना सूचना न देता संस्थांकडून बदल करण्यात आलाय. तुळजाभवानीचं दर्शन आरती पॉइंट खिडकीतून सध्याच्या घडीला सुरू आहे तर उद्या पहाटेपर्यंत हे दर्शन सुरू होण्याची अपेक्षा आहे. मंदिरातील कामाचा तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना मोठा फटका बसलाय. अचानक सुरू करण्यात आलेल्या या कामाबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नालासोपारा पूर्वेकडे मोकळ्या जागेत उभ्या असणाऱ्या भंगार गाडीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एक गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. गद्दुल्याच्या वावरामुळे आगीच्या घटना घडत असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय. विकासक बांधकाम व्यावसायिकांवर काहीशी जरब बसवणाऱ्या महारेराच्या स्वायत्तेलाच आता धक्का लागण्याची शक्यता आहे. महारेराकडे नोंदणी आणि इतर बाबींपोटी जमा होणारं शुल्क राज्य सरकारकडे जमा करण्याची तरतूद नवीन गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे महारेराचं शासनावरील आर्थिक अवलंबित्व वाढणार आहे. राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांची स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी ठाणे जिल्हा समिती आज अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती पण दिलेल्या आश्वासनाचं उल्लंघन करत ठाणे जिल्ह्यासह राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समिती आक्रमक झाली. गेल्या 2 महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. नवीन वर्षात सुरुवात तर दमदार झाली होती पण सप्ताह समितीच्या दिवशी सेन्सेक्स पुन्हा आपटला. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून केवळ 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये 4.285 कोटी रुपये काढले. दिवेघाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर या दोन्ही पालखी महामार्गाचं काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करा अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. कमी दरानं निविदा भरून कामं मिळवताना घेतलेल्या कामांचा दर्जाही चांगला ठेवा अशा शब्दात गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सुनावलं. पिंपरी चिंचवड शहरातील कचरा कुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे आरोग्य विभागानं 8 क्षेत्रीय कार्यालयातील 80 ठिकाणांची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनानंतर मुलांच्या स्क्रीन टाईममध्ये वाढ झाली आहे. स्क्रीन टाईम वाढल्यानं डोळ्यांना त्रास होणं, मानसिक थकवा आणि जागरण या सर्वांमुळे विद्यार्थ्यांची झोप कमी झाली आणि परिणामतः अभ्यासात विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आंदोलन सभा निदर्शनं आयोजित करण्यासाठी 8 दिवस आधी परवानगी घेण्याबाबत लागू केलेल्या नव्या नियमाला युवक काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय. पूर्व परवानगी न घेता सभा बैठका आणि कार्यक्रम घेतल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं परिपत्रक नुकतंच प्रसिद्ध केलंय. टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे परिवहनाच्या उत्पन्नाला फटका बसलाय. त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे परिवहनाचं उत्पन्न घटलंय. दररोज 3 ते 4 लाखांचा फटका बसलाय. वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि मनमानीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वडा आरटीओनं 5,425 रिक्षांची तपासणी केली आहे. त्यापैकी जवळपास 40% म्हणजे 2,130 रिक्षांवर कारवाई केली आहे.
आणि आता एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलातील घोटाळा प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। या घोटाळा प्रकरणात आरोपी हर्षकुमारनं परतूरमध्ये घेतलेला आणखी एक प्लॉट पोलिसांनी जप्त केलाय। 21,59,00,000च्या घोटाळा प्रकरणात आरोपी हर्षकुमारची आई मनीषा, वडील अनिल क्षीरसागर आणि मामा हितेश शार्दूल या तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांनी 1 कोटींहून जास्त रकमेचं सोनं खरेदी केलं होतं आणि यातील 50 लाखांचं सोनं पोलिसांनी जप्त केलंय। हर्षचा मामा हितेश शार्दूलनं घोटाळ्यातील रकमेतून मालेगावात घर घेतलं, तसंच स्कूटरही खरेदी केली। याशिवाय त्यानं पत्नीच्या नावावर सोनं खरेदी केल्याचं तपासामध्ये समोर आलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% योजनेअंतर्गत खासगी विकासकांकडून घरं मिळत नसल्यानं म्हाडानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। परिणामी नाशिक मंडळाला सध्या 20% योजनेतील 555 घरं मिळाली असून आता त्यांच्या सोडतीची तयारी मंडळानं सुरू केली आहे। त्यानुसार आठवड्यात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। माझ्या पसंतीचं सिडको घर योजनेअंतर्गत सिडकोनं 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। या घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे। विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्यानं सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। मुंबईत येत्या 5 वर्षात जवळपास 337 किलोमीटर लांबीचं मेट्रो जाळं उभारलं जाणार आहे। सध्या 8 मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत। यातील 2 मेट्रो नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या सुभाषचंद्र बोस स्थानकापासून उत्तनपर्यंतच्या मार्गात बदल करण्याच्या हालचाली MMRDAनं सुरू केल्यात। राई, मुर्धे आणि मोरवा गावातून ही मार्गिका घेऊन जाण्याऐवजी सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे। पश्चिम रेल्वेनं मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज म्हणजेच विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत। आर्थिक डोलारा सांभाळण्यासह मुंबई पालिकेनं उत्पन्न वाढीचं स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे। पालिकेनं दहिसर टोल नाक्यावरील मोकळ्या जागेत 131 खोल्यांचं 19 मजली 5 स्टार हॉटेल सुरू करण्याचा विचार केला। मुंबई पालिकेच्या 2025-26च्या अर्थसंकल्पात जनतेचा वाढता सहभाग असावा यासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत। यात प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बजेटमध्ये ठोस तरतूद करण्यासह त्यात यावी, तसंच खड्डेमुक्त रस्त्यांचाही प्रशासनाकडे आग्रह करण्यात आला आहे। मुंबईच्या मलजल वाहिन्यातील सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेनं 7 STP प्लांट टप्प्याटप्प्यानं 2026 ते 2028 दरम्यान कार्यान्वित होतील, अशी माहिती पालिकेनं दिली आहे। अलीकडे निद्रानाशाची समस्या प्रामुख्यानं वाढू लागली आहे। ठाण्यातील शहरी भागात 23 तर ग्रामीण भागात 21% निद्रानाशाची समस्या आढळून आली आहे। तर प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये जवळपास 7,064 जणांनी निद्रानाशाच्या तक्रारी केल्या आहेत। चीनमध्ये कोरोना सदृश ह्युमन मेटान्युमो व्हायरसनं उच्छाद मांडलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग देखील अलर्ट झालाय। घाबरू नका, पण सावध रहा, अशा सूचना आरोग्य खात्यानं राज्यातील नागरिकांना केल्या असून सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले। केंद्र सरकारनं देशांतर्गत स्मार्टफोन निर्मितीला चालना दिल्यानं हा उद्योग वेगानं विस्तारतोय आणि उत्पादन वाढल्यानं भारताचा स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत $50 अब्ज म्हणजेच 4.29 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी खूप धावपळ होत असते। सतत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात अनेक मुंबईकरांची झोप उडाली आहे। ते निद्रानाशाचे शिकार ठरत आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं। यंदा राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भ्रष्टाचार प्रकरणी 713 गुन्हे नोंदवलेत। नाशिकमध्ये सर्वाधिक तर मुंबईमध्ये आश्चर्यकारकरित्या कमी गुन्हे नोंदवले गेले। आणि आता एक मोठी बातमी, धनंजय मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक झाले होते। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास ठिय्या केल्यानंतर मध्यरात्री उशिरा 2 वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात सुरेश धस, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यासाठी मुंडे समर्थक आक्रमक झाले होते। मात्र त्यांच्या विरोधात अद्याप दाखल करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे आज पुन्हा आंदोलनाचा इशारा मुंडे समर्थकांनी दिलाय। आणखीन एक मोठी बातमी, एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। कमी मतांनी विजयी झाल्यानं खंत व्यक्त करताना त्यांनी मतदारांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले। तुम्ही मला 1 मत देऊ शकत नाही, तुम्हाला फक्त दारू मटण पाहिजे असं बोलताना
त्यांनी मतदारांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले मायला. 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा झाल्यापेक्षा. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पिकांवर वेळेवर फवारणी करणं गरजेचं आहे, मात्र मजुरांची उपलब्धता होत नसल्यानं आता थेट ड्रोनच्या वापरानं शेतकरी फवारणी करतात. शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थांकडून फवारणीच्या ड्रोनसाठी 4 लाखांचं अनुदान मिळणार आहे. तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून पुढील वर्षापासून प्रतिवर्षी 10 लाख हेक्टरवरील तेलबिया लागवडीसाठी मोफत बियाणं देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं मटार, टोमॅटो, फ्लावर, कोबी आणि आलं या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. अहिल्यानगरमध्ये 30,000 क्विंटल तर पुणे जिल्ह्यामध्ये लोकल कांद्याची 20,000 क्विंटल आवक झालेली आहे. कांद्याला कमीत कमी 1,700 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंत दर मिळालाय. तुरीच्या दरात सातत्यानं घसरण सुरूच असून तुरीचा 7,800 रुपयांवर बाजारभाव येऊन ठेपलाय. तुरीला कमीत कमी 6,800 रुपयांपासून 7,800 रुपयांपर्यंत दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 143 क्विंटल इतकी आवक झाली आहे. सोयाबीनला 4,105 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. बाजारामध्ये मक्याची 432 क्विंटल इतकी आवक झाली. गेल्या 1.5 महिन्यामध्ये 3,21,581 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण झालंय. ऊसाचे फड मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्यानं यंदा कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळप करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मेथीच्या जुडीला 2 ते 3 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यानं वाहतुकीचाही खर्च निघत नाहीये. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना मेथीच्या पिकात जनावरं सोडल्याचा प्रकार येवल्यात घडलाय. पुणे जिल्ह्यातील अवसरी बुद्रुक परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर वाढत चाललेला आहे. मुक्तपणे फिरणारे बिबटे निदर्शनास येत असल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. आता एक मोठी बातमी. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या सोडतीला 2दा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाहीये. इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक आहे आणि आज रात्री 11:59 अर्ज विक्रीची मुदत संपणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरित अर्ज सादर करावेत असं आवाहन कोकण मंडळाकडून करण्यात आलंय. शेवटच्या दिवसापर्यंत किती अर्ज दाखल होतात याकडे आता कोकण मंडळाचं लक्ष आहे. भिवंडीतील बिलाल नगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर 4 जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. यात एक इसम जखमी झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. भिवंडीतील कोणगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॅट्समनच्या फटकेबाजीवर खुश झालेल्या चाहत्यानं मैदानात येऊन नोटांचा पाऊस पाडला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील JW मॅरिएट इथे महाराष्ट्रातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे उपस्थित होते. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा माध्यमांमध्ये कसा वापर केला जातो यावर माहिती दिली. आणि आता एक मोठी बातमी. BPSCची 17वी पूर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पाटणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाटणा येथील गांधी मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्यासह अन्य आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रशांत किशोर यांना उपोषणावरून हटवण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. प्रशांत किशोर BPSCची 17वी पूर्व परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटणा येथील गांधी मैदानावर गांधी पुतळ्याखाली आमरण उपोषण करत होते आणि पहाटे 4 वाजता मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा तिथे आला. त्यांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेताना चापटही मारली असा आरोप जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी केलाय. उनके धरना फरना देने से क्या होने वाला है? बहुत बिहार में मरता है. एक आठों धरना दिए हुए चला ही जाएगा तो क्या बिगड़ जाएगा? और ऐसे लोगों का नेतागिरी नहीं चलेगा. हमको ऐसा नेता नहीं चाहिए. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना ते राहत असलेल्या त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी 33,67,00,000 खर्च आल्याचं कॅग अहवालात नमूद करण्यात आलंय. या निवासस्थानात बदल करताना बांधकाम विभागानं काही अनियमितता केली आहे असं या अहवालात म्हटलंय. जेडीयू आमदार गोपाल मंडल यांनी प्रशांत किशोर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय. आंदोलन करून काय होतं, बिहारमध्ये अनेक लोक मरतायत, एक गेला तर काय होईल असा सवालही त्यांनी केलाय. बीपीएससीची पूर्वपरीक्षा रद्द करण्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. दाखल याचिकेमध्ये बीपीएससी पूर्वपरीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येते. आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. एकच धर्म, राष्ट्र सर्वोच्च असा नारा योगींनी दिलाय. प्रयागराजच्या महाकुंभ परिसरातून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात यश आलेलं आहे. यूपी एटीएसनं नक्षलवादी मनीष श्रीवास्तवला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील मुस्लिम बहुल भागात जवळपास 40 वर्षांपासून बंद असलेल्या मंदिराचं कुलूप उघडण्यात आलं. यावेळी लोकांनी हनुमान चालिसाचं पठण केलं. हरियाणाच्या कैथलमध्ये ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणानं आपल्या कारनं 5 जणांना चिरडलं. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. दिल्ली एनसीआरमध्ये लागू केलेलं ग्रॅप 3 हटवण्यात आलेलं आहे, तर ग्रॅप 1 आणि ग्रॅप 2 मात्र कायम राहणार आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पाटण्यात 8वी पर्यंतच्या शाळा 11 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. राजस्थानातील 2021 मधील एसआय पेपर लीक प्रकरणात 20 एसआयचं निलंबन करण्यात आलेलं आहे. तर जिल्ह्यामध्ये फील्ड ट्रेनिंग करणारे 20 एसआय निलंबित झाले.